आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत आपण ऐकणार आहोत अस्थमा आणि श्वसनविकार याविषयी डॉक्टर तरंग कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, श्रोते हो, आजच्या आरोग्य दर्पणमध्ये मी नेहा खरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कोविडच्या काळामध्ये आपण COPD या आजाराविषयी ऐकत होतो, वाचत होतो. अनेकांनी तो अनुभवला सुद्धा. अरे जगणं मरणं एका श्वासाचं अंतर, इतकं या श्वासाचं मोल आहे. श्वास थांबला की आयुष्य संपलं. जोवर तो व्यवस्थित सुरू असतो तोपर्यंत आपलं त्याकडे लक्ष नसतं. परंतु श्वास घ्यायला त्रास झाला की जीव घाबरा होतो असं आपण म्हणतो. काही मंडळींना तर अनेक वर्ष दम्याचा त्रास असतो. दमा म्हणजेच अस्थमा आणि अन्य काही श्वसनविकार, तसंच त्यावरचे उपचार याबद्दलचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर तरंग कुलकर्णींना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. डॉक्टर तरंग कुलकर्णी हे गेली 8 वर्ष श्वसनविकार तज्ज्ञ म्हणून ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणि ठाणा कळवा भागामध्ये स्वतंत्र प्रॅक्टिस ते करतात. अस्थमावरती केवळ उपचारच नव्हे तर त्याविषयी मोलाचं संशोधन त्यांनी केलं आहे. त्यासाठी त्यांना डॉक्टर JC कोठारी यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या परिषदांमध्ये त्यांचा सहभाग असतो. डॉक्टर, आज आपण श्वसनविकारांबद्दल बोलणार आहोत. तर पहिला प्रश्न हाच, श्वास घ्यायला त्रास होणं म्हणजे श्वसनविकार इतकंच आम्हाला माहिती आहे, तर तुमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये त्याच्याबद्दल अधिक काय सांगाल? तर श्वसनविकार म्हणजे फुफ्फुसांशी आणि श्वास घेण्याशी संबंधित त्रास. हां. यामध्ये श्वास घेण्यास अडथळा येणं, छातीत असं जडपणा किंवा दाटलेपणा वाटणं, खोकला किंवा दम लागणं, हे विकार लहानपासून मोठ्यापर्यंत कोणालाही होऊ शकतात. बरं, पण मग याचे वेगवेगळे प्रकार आहेत का? म्हणजे श्वसनविकार एकाच प्रकारचा असतो का आणखी काही आहेत? म्हणजे निमोनिया हे मला वाटतं त्यातलं तीव्र असावं. मुख्य म्हणजे 2 प्रकाराचे विकार असतात. एक आहे दमा आणि दुसरा आहे COPD. आता दमा हा ॲलर्जिक असतो आणि पुन्हा पुन्हा होणारा विकार असतो. जेव्हा COPD हा प्रामुख्याने धूम्रपानामुळे किंवा काही एक्सटर्नल फॅक्टर्समुळे दीर्घकालीन विकार असा हा आहे. याशिवाय निमोनिया, फुफ्फुसात पाणी साचणं ज्याला आम्ही म्हणतो प्लुरल इफ्युजन, TB आणि हे सगळे विकाराचे टाईप्स आहेत. याची कारणं काय काय असतात? मुख्यपणे प्रदूषण, धूम्रपान, धूळ मिश्रित वातावरण, ॲलर्जी, काही वेळा वारसगत समस्या, हे सगळे कारणं असू शकतात. म्हणजे अनुवंशिकताही आहे. अनुवंशिकताही आहे. जसं अस्थमामध्ये बऱ्याचदा अनुवंशिक कारणं असतात. काही वेळा चुकीची जीवनशैली, तसेच श्वसनाचे विकार काही वेळा लहानपणी झालेल्या इन्फेक्शन्समुळे त्यामुळे होऊ शकतात. बरं, पण मग अस्थमा किंवा दमा विकार हा कसा ओळखायचा? त्याच्यासाठी काही चाचण्या सुद्धा केल्या जातात का? सध्या आता आपल्याकडे भरपूर चांगल्या चाचण्या आहेत ज्याच्याने लवकरात लवकर दम्यावर टेस्टिंग वगैरे होऊ शकते, निदान करता येतं. प्रायमरीली ह्याच्यातली जी सगळ्यात मुख्य टेस्ट आहे त्याला म्हणतात स्पायरोमेट्री विथ रिव्हर्सिबिलिटी किंवा म्हणतात PFT म्हणजे पल्मनरी फंक्शन टेस्ट. ह्याच्यामध्ये आपल्या श्वसननलिकेमध्ये थोडंही जर नॅरोईंग झालं असेल तर त्या PFTच्या टेस्टने आपल्याला कळतं. बरं, म्हणजे श्वसन मार्ग मोकळा आहे की नाही हे तपासण्यासाठीची ती चाचणी. आणि त्याच्यात किती नॅरोईंग आहे हे सोडून या टेस्टने आपल्याला हे पण कळतं की औषधं दिल्यानंतर ही जी आपला श्वसन मार्ग आहे हा किती जास्त डायलेट का किती मोठा होत आहे, ज्याच्याने की आपल्याला ट्रीटमेंट मॅनेज करायला थोडं इझी पडतं. हे सोडून पल्मनरी फंक्शन टेस्ट सोडून अजून बरेचसे टेस्ट आहेत जसं की एक्सरे आणि CT स्कॅन्स, जे की एक्झॅक्टली आपल्याला श्वास घ्यायला त्रास का होतोय याबद्दल आपल्याला सांगतात. आणि इवन सिम्पल टूल्स जसं ज्याला म्हणतात पीक फ्लो एक्सपिरेटरी टेस्टिंग, जे घरच्या घरी पण बरेचसे लोक करू शकतात, ज्याच्याने आपले एक्झॅक्टली लंग्समधनं किती हवा येते हे आपण मेजर करू शकतो. कसं घरच्या घरी कसं करणं शक्य आहे? तर एक प्लास्टिकची ट्यूबसारखीच असते ती, आणि आम्ही जनरली आमच्या पेशंट्सना सांगतो की सकाळी संध्याकाळी आपलं हा पीक फ्लो एक्सपिरेटरी रेट टेस्ट करायला. जर खूप जास्त ह्याच्यामध्ये व्हेरिएबिलिटी म्हणजे खूप चेंज होत असेल विथ एव्हरी रीडिंग,
ह्याचा अर्थ आहे की लंग्सची कंडिशन तेवढी चांगली नाही आहे. बरं. जर एका लेवलपेक्षा हा पीक फ्लो रेट कमी व्हायला लागला, ह्याचा अर्थ आहे की अस्थमा किंवा त्यांचा दमा आता वर्सन होणार आहे. आणि अशा केसेसमध्ये पेशंट आपल्या डॉक्टरला कॉन्टॅक्ट करतो आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट केली जाते. बरं. म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ह्याच्यामधला तो म्हणजे टेस्टिंग. त्याच्यातलं निदान झालं तर आपल्याला उपचारसुद्धा वेळच्या वेळी करता येतील आणि तेवढं रुग्णाचं बरं होणं हे सुद्धा अधिक सुलभ होईल असं म्हणता येईल. Absolutely. पण मग दमा अगदी लहान मुलांना सुद्धा होतो, बाळ दमा ज्याला म्हटलं जातं, त्याविषयी आम्हाला थोडं सांगाल का? तर एक गोष्ट जी लक्षात ठेवण्याची गरज आहे की बऱ्याचदा बालदमा सीझनल आहे किंवा थोडं इन्फेक्शन झालं म्हणून सर्दी खोकला होतोय असं पकडलं जातं. पण बालदमा हा एक प्रॉपर रेकग्नाइज्ड एंटिटी आहे. ह्याच्यामध्ये प्रॉपर ट्रीटमेंट केल्यानंतर बऱ्याचदा हा बालदमा पूर्णपणे चालला पण जातो, म्हणजे बरा होऊ शकतो. येस. बालदमा योग्य वेळी योग्य एजमध्ये जर ट्रीटमेंट झाली तर हा पूर्ण बराही होऊ शकतो. पण ह्याच्यावर जर ट्रीटमेंट नाही झाली तर तो ॲडल्ट लाईफमध्ये पण जाऊन बऱ्याचदा प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतो, त्याचा त्रास होऊ शकतो. येस. पण ओळखायचं कसं? म्हणजे नुसतं सर्दी खोकला, सतत श्वास घ्यायला त्रास होणं, की काय काय लक्षणं काय काय असतात? तर दम्याची लक्षणं म्हणजे सतत खोकला होणं, विशेषतः रात्री, छातीत घरघर असं शिट्टीचा आवाज वाजणं, छातीत असं गच्चपणा वाटणं, जडपणा वाटणं, किंवा चालताना आणि व्यायाम करताना जास्त श्वास घ्यायला त्रास, पटकन दम लागणं, या सगळ्या गोष्टी दम्याचे प्रायमरी सिम्पटम असू शकतात. दम्याच्या पेशंट्सना बरोबर ॲलर्जीजचे सिम्पटम्स पण असतात. म्हणजे की बऱ्याचदा लोकांना धूळ लागला की नाकातनं पाणी येणं, शिंका येणं, नाक बंद होणं, हे पण एक असोसिएटेड सिम्पटम असू शकतं. आणि बऱ्याच लोकांना सुरुवात अशीच होते की मला शिंका झाल्या, मग त्यानंतर नाकातनं पाणी यायला लागलं आणि मग मला खोकला आणि श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. हे प्रायमरीली दम्याचे सिम्पटम्स असतात. बरं. एका ठराविक ऋतूमध्ये दमाविकार अधिक बळावतो असं काही आहे का आणि का? हो, बऱ्याच जणांना थंडी किंवा पावसाळ्यामध्ये दमा वाढतो. त्या ऋतूंमुळे हवामानामुळे ॲलर्जी वाढते आणि काही ऋतूंमध्ये धूळ जास्त होते, त्यामुळे ही लक्षणं जास्त दिसू शकतात. मागच्या काही वर्षांमध्ये जेवढा रिसर्च झालेला आहे दम्यावर, त्यामध्ये एक थंडरस्टॉर्म अस्थमा नावाचा पण एक एंटिटी आता नवीन आलेली आहे, ज्याच्यामध्ये बाहेर खूप जास्त पाऊस आणि जेव्हा असं ढगाळ वातावरण असतं, काही प्रोटीन्स असतात जे की ॲक्टिवेट होतात, त्यामुळे दमा वाढू शकतो. त्यामुळे हे काही प्रमाणात हवामानावरती सुद्धा अवलंबून आहे हा आजार असं म्हणता येईल ना? येस. आणि हवामानापेक्षा चेंज ऑफ क्लायमेट म्हणजे गरमीपासून सडनली जेव्हा पाऊस पडायला लागतो किंवा सडनली जर वातावरण बदल झाले, त्यामुळे बऱ्याचदा हे ॲलर्जीजचे प्रमाण वाढतं, धूळचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे दमा वर्सन होऊ शकतो. बरोबर. आपण म्हणतो की हवेमध्ये हल्ली आता लगेच त्याचे किती धुलीकण किती वाढलेत त्याच्याबद्दलची माहिती मिळते. तर अशा प्रकारची हवा जास्त प्रदूषित झाली तर ह्या दमाविकाराची शक्यता अधिक वाढू शकते. डेफिनेटली. हे सगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, ज्याच्यामध्ये धूळ जास्त असली वातावरणात त्याने होऊ शकतं. बऱ्याच लोकांना जे काही जसे इंडस्ट्रीज असतात जिकडे जास्त धूळ असते, त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. तर डेफिनेटली एअर क्वालिटी हे एक खूप मुख्य एक म्हणजे मार्कर आहे, ज्याच्याने आपल्याला कळतं की आता आपल्या लोकांमध्ये किती दमा वगैरे वाढू शकतो. पण आता हे जसं तुम्ही म्हणताय त्याचप्रमाणे थंड हवेच्या ठिकाणी जिथे आपण म्हणतो खूप छान हवा आहे, तिथे गेल्यावरती सुद्धा हवा चांगली असूनही तिथे मात्र ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्याने या मंडळींना अधिक त्रास होऊ शकतो का? तर बेसिकली आपण बोलतोय हाय ऑल्टिट्यूड बद्दल, की एका लेवलच्या वर गेला तिकडे दोन प्रॉब्लेम्स असतात. एक असतं टेम्परेचरचा चेंज होतो, तर या कंडिशन्समध्ये दमा वर्सन होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट असते या हाय ऑल्टिट्यूड्समध्ये ऑक्सिजनची लेवल, ऑक्सिजन टेन्शन वातावरणातलं कमी असतं, त्यामुळे शरीराला ऑक्सिजन, मेजर ऑर्गन्सना ऑक्सिजन कमी मिळतो. तर जर कोणाला दमा आहे, कोणाला जर समजा श्वास घ्यायला त्रास होतोय आणि त्यांची काही ट्रिप प्लॅन आहे की कुठे हाय ऑल्टिट्यूडला जायचं, तर इट इज ॲडवायजेबल की ते त्यांच्या डॉक्टरांना भेटतील आणि एक टेस्ट असते याच्यासाठी. त्याच्यामध्ये आपण डिटरमाइन करतो की हाय ऑल्टिट्यूडवर पेशंट्स कसे बिहेव करतील. काही औषधं असतात जे की हाय ऑल्टिट्यूड जाण्याच्या आधी घेतली जातात, ज्याच्याने हे सगळे प्रॉब्लेम्स नाही होणार. बरं. अच्छा. काही मंडळी ह्या दम्याच्या बाबतीत पंपचा वापर करतात, तर ते कसं फायदेशीर ठरू शकतं आणि तो कशा पद्धतीने, म्हणजे योग्य पद्धत काय आहे तो वापरण्याची?
तर अस्थमाचं सगळ्यात इम्पॉर्टंट औषध म्हणजे हे इन्हेलर. आता इन्हेलर हे औषध थेट फुफ्फुसांमध्ये मेडिसिन डिलिव्हर करतं. फुफ्फुसांमध्ये पोचवण्याचं हे एक साधन आहे. 2 मेजर टाईपचे इन्हेलर्स मानले जातात. एक आहे रिलीव्हर, म्हणजे अचानक त्रास झाला तर त्यावेळेला वापरण्यासाठी. दुसरं असतं कंट्रोलर, म्हणजे रोज वापरून विकार नियंत्रणात ठेवण्यासाठी हे यूज केलेलं इन्हेलर आहे. तर इन्हेलर अस्थमाच्या पेशंट्सने त्रास असो की नसो हे त्यांनी घ्यायचंच असतं. कुठल्याही इन्हेलरच्या टेक्निकमध्ये, कुठल्याही इन्हेलरच्या रेजिममध्ये चेंज करण्याच्या आधी आपल्या डॉक्टरशी एकदा कन्सल्ट करावं. बरं. आणि याच्यावरती इतर आधुनिक उपचार असे कोणकोणते आहेत? तर काही लोकांमध्ये इन्हेलर्स घेतल्यानंतर पण बऱ्याचदा त्यांचा श्वास घ्यायला त्रास कमी होत नाही, अस्थमा त्यांचा काही कंट्रोलमध्ये येत नाही. तर आता आपल्याकडे भारतात ही खूप नवीन ह्याच्यावर औषधं आलेली आहेत, ज्याला आम्ही म्हणतो बायोलॉजिकल्स. हे इंजेक्शन्स सारखे आहेत, जे की मॅक्सिमम ट्रीटमेंट केल्यानंतर पण ज्यांचा दमा कंट्रोल होत नाही त्यांच्यामध्ये हे यूज केले जातात. बरं. अच्छा. म्हणजे ह्या इंजेक्शन्सचा वापर करून जर का नियंत्रणात येत नसेल आपला दमा तरच फक्त या इंजेक्शनचा वापर. पण मग यांना नियमितपणे काही औषधं घ्यावी लागतात का ह्या रुग्णांना? तर त्या अस्थमाच्या रुग्णांना प्रायमरीली इन्हेलर्स हे रेग्युलरली घ्यावी लागतातच. इन्हेलर सोडून ज्या कारणामुळे अस्थमा झालेला आहे तशी औषधं वापरण्याची गरज पडू शकते. फॉर एक्झाम्पल, कोणाला जर ॲलर्जिक टाईपचा दमा असेल तर अशा रुग्णांमध्ये बऱ्याचदा अँटी ॲलर्जिक टॅबलेट्सचा पण वापर केला जातो. आणि या अँटी ॲलर्जिक टॅबलेट्सने पण हे वारंवार परत सर्दी होणं, खोकला होणं, दम लागणं ह्याची सगळ्याची इन्सिडेन्स कमी व्हायला लागतात. तुम्ही आत्ता आम्हाला दम्याची काही कारणं सांगितली, त्याच्यामध्ये अनुवंशिकता हे सुद्धा एक असू शकतं असं म्हटलं. त्याचप्रमाणे धूम्रपान हे सुद्धा वेगवेगळ्या श्वसन विकारांना आमंत्रण देणारं ठरत असेल, त्याविषयी? ॲब्सोल्युटली. तर धूम्रपान हे खूप मेजर कारण आहे COPDचं, जे तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये बोललात की अबाउट COPDबद्दल. तर COPDचं मेन कारण धूम्रपानच आहे. त्याचा एकदा फुल फॉर्म सांगता का? COPD म्हणजे असतो क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज. हे जनरली हा आजार 40च्या नंतर होतो आणि प्रायमरीली त्या लोकांमध्ये जे जास्त स्मोकिंग वगैरे करतात. पण आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये COPDचं एक कारण फक्त धूम्रपान नाही, अजून बरीचशी कारणं आहेत. फॉर एक्झाम्पल, जसं काही लोक जे कोल इंडस्ट्रीमध्ये काम करतात का सर्टन इंडस्ट्री जिकडे खूप जास्त धूर असतो, किंवा ज्यांना आधी इन्फेक्शन्स झालेले असतात, ज्यांना आधी TBचा आजार झालेला असतो, त्यांमध्येही बऱ्याचदा COPDचा त्रास होऊ शकतो. हेच नाही तर बऱ्याच गावांमध्ये किंवा इवन आपल्याकडे शहरामध्ये पण जे लोक चुलीवर जेवण बनवतात तर त्याचा जो धूर असतो तो बऱ्याचदा आपल्या लंग्समध्ये गेल्यानंतर त्यामुळे हा COPDचा त्रास होऊ शकतो. ह्याच्यावर आत्ताच एक रिसेंटली आमच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आम्ही एक रिसर्च केला आणि आम्हाला ज्या लोकांना आधी TB झाला होता त्यांना पुढे जाऊन दमा होतो हे आमच्या रिसर्चमध्ये आम्हाला कळलं. डॉक्टर, दमा पूर्णपणे बरा होऊ शकतो का, याच्या बाबतीत काय सांगा? तर दमा पूर्णपणे बरा होत नाही, पण योग्य औषधं आणि काळजी घेतल्यास नियंत्रणात ठेवता येतो. ह्याला आम्ही अस्थमा इन रेमिशन असं म्हणतो. तर रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो, वेळेवर निदान आणि प्रॉपर इन्हेलर्स वापर केल्याने हा सगळा त्रास आपण टाळू शकतो. डॉक्टर, दमा आणि इतरही काही श्वसन विकाराबद्दल आपण बोलतो आहोत. तुम्ही मगाशी COPD विषयी आम्हाला सांगितलं आणि त्याच्यानंतर त्याला जोडून मी आपल्याला असं विचारलं होतं की जीवनशैली ही कशी आवश्यक आहे, दमेकरी रुग्णांनी विशेषतः काय काळजी घेतली पाहिजे? तर दमेकरी रुग्णांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे की जीवनशैली चेंज करण्याकडे खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. प्रायमरीली धूर आणि ॲलर्जीपासून दूर राहणं, व्यायाम खूप जास्त महत्त्वाचे आहेत आणि आय थिंक आपण बोलू व्यायामांबद्दल पण पुढे. मानसिक ताणतणाव हे टाळणं, वेळेवर औषधं घेणं आणि घरात स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. अच्छा. दुसरं आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे, धूम्रपान पूर्णपणे बंद करणं हेही महत्त्वाचं आहे. प्रायमरीली तुमच्यासाठी नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी पण सिगरेट स्मोकने होणारा जो त्रास आहे तो आपण ह्याच्याने टाळू शकतो. पॅसिव्ह स्मोकिंग, येस. एस्पेशली घरी जर कोणी प्रेग्नंट असेल किंवा लहान मुलं असतील
आणि घरी जर कोणी स्मोक करत असेल तर या स्मोकने पण लहान मुलांच्या लंग डेव्हलपमेंटवर भरपूर इम्पॅक्ट पडतो. हो. तुम्ही मगाशी म्हणालात डॉक्टर की जर आपल्याला जीवनशैलीमध्ये बदल आणि व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं असतं, तर योग मार्गाचा उपयोग या बाबतीत होऊ शकतो का? कशा पद्धतीने? सो डेफिनेटली एक्सरसाइजेस आणि योगा कुठल्याही लंग्सच्या आजारामध्ये खूप चांगलं काम करतात. ह्याला मेडिकली आम्ही पल्मनरी रिहॅबिलिटेशन म्हणतो. तर यामध्ये सिम्पल योगाचे जे ब्रीदिंग टेक्निक्स आहेत, जसं की अनुलोम विलोम आहे, वस्तिका आहे, या सगळ्या व्यायामांनी लंग्सचे मसल्स जे असतात ते अजून जास्त स्ट्रॉंग होतात आणि त्यामुळे श्वास घेणं आणि वॉकिंग करणं, एक्सरसाइज करणं जास्त इझी होतं. इन्क्लुडिंग म्हणजे एक्सरसाइज सोडून पण न्यूट्रिशन आणि काउन्सिलिंग या सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या असतात, सो दॅट आपला अंडरलाईन अस्थमा जो आहे तो जास्त अजून वर्सन होणार नाही. त्यामुळे श्वसनाचे जे वेगवेगळे व्यायाम सांगितले जातात योग मार्गामध्ये, त्याचा उपयोग होऊ शकतो आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढवायला. एक्झॅक्टली. इतर जे श्वसन विकार आहेत म्हणजे दम्याव्यतिरिक्त, तर त्याची सामान्य लक्षणं कोणती आहेत? दम्यामध्ये लक्षणं येतात आणि जातात आणि हा प्रायमरीली ॲलर्जिक असतो. इतर श्वसन विकार जसं की COPD जे आपण बोललो, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज, हे हळूहळू वाढतात आणि कायमस्वरूपी होऊ शकतात. दोघांमध्ये श्वासाचा त्रास होतो पण कारणं ही वेगळी असतात. तसंच निमोनियामध्ये खोकला आणि खोकल्याबरोबर कफ येणं, ताप येणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तसंच क्षयरोगामध्ये, TBमध्ये वजन कमी होणं, रात्रीचा घाम जास्त येणं, खोकला येणं, भूक कमी लागणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. जर कोणालाही 15 दिवसाच्या वर खोकला येत असेल, ताप येत असेल, तर हे महत्त्वाचं असतं की इकडे क्षयरोग आणि बाकीचे निमोनियासाठी टेस्टिंग हे पूर्णपणे डिटेलमध्ये करावी. हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा. हा, मी शलाका गाडगी हा बोला ना. कल्याण बोलतेय. हा, मला अगदी जन्मापासून दमा आहे आणि तो अनुवंशिक दमा आलेला आहे. माझ्या मावशीलाही दमा होता आणि माझ्या काकांनाही दमा होता, त्यामुळे तो अनुवंशिक आलाय. पण माझा दमा हा चेंज ऑफ क्लायमेटवर आहे. हवा बदलली की दम लागतो. म्हणजे मला BP नाहीये, शुगर नाहीये, पण दमा आहे. पण तो क्लायमेट बदलला की दम लागतो. बाकी एरवी म्हणजे मी अगदी आईस्क्रीम खाल्लं काय किंवा भजी खाल्ली काय, मला दम लागत नाही. पण हवा बदलली की दम लागतो. त्यामुळे मी सध्या औषध कुठचंच घेत नाहीये. अच्छा. तर काय म्हणजे मिस गाडगे, तुमचं एज काय असेल? वय किती? वय किती? 74. तर एक खूप इम्पॉर्टंट टाईपचा दमा असतो ज्याच्यामध्ये बाहेर जर वातावरण बदललं की त्यावेळेला होतं. तर हे एक मोस्टली आपलं एक ॲलर्जी असेल आपल्याला, ज्याच्यामुळे ह्याचे चेंजेस आणि या सीझन चेंज झाले की ह्या ॲलर्जीचा त्रास तुम्हाला जास्त होत असणार आहे. तर आपल्याला गरजेचं आहे की इन्हेलर्स जे आहेत आपले ते रेग्युलरली, त्रास असो की नसो, हे इन्हेलर्स आपल्याला डेली वापरण्याची गरज आहे. आणि एस्पेशली असे जे टाइम्स आहेत जिकडे सीझन चेंज होणार आहे, वातावरण बदलणार आहे, त्या वेळेला तुम्ही तुमच्या इन्हेलरचा जो आहे तो डोस किंवा फ्रिक्वेन्सी हे वाढवू शकता. आणि हे अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने. तर मिस गाडगेळांच्या मी ॲडवाईस करेन की आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे जा, तिकडे पल्मनरी फंक्शन टेस्ट आणि आपल्या अस्थमाचं पूर्णपणे एकदा इव्हॅल्युएशन करून घ्या आणि त्यानंतर त्यांच्या सल्ल्याने जे इन्हेलर ते सुरू करतील तशी ही औषधं रेग्युलरली घेऊन तुमचा अस्थमा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहू शकतो. त्याच्यामुळे सर्वांना त्रास होत आहे दम्याचा वगैरे, तर त्याच्यावरती गव्हर्नमेंटच्या म्युन्सिपालिटी काही रिस्ट्रिक्शन्स आहेत का? आणि दुसरी गोष्ट, झाडांच्या फुलांचं पोलन नसतं, त्याच्यामुळे देखील लोकांना जे होतं त्याच्यावरती काय उपाय करायचा आहे? तर थँक्यू फॉर दॅट क्वेश्चन. बट म्हणजे एअर पोल्युशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे सध्या आपल्या लोकांमध्ये, एस्पेशली मुंबईच्या लोकांमध्ये, की जिकडे खूप जास्त श्वास घ्यायला त्रास वगैरे होतो. तर मी तुम्हाला हे सांगू शकतो की मी माझ्या पेशंट्सना काय सांगतो एअर पोल्युशनसाठी. मी मोस्टली त्यांना सांगतो की तुम्ही बाहेर जाताना तुम्ही मास्क घाला. बाहेर मास्क घालायचा, सिम्पल कापडी मास्क जरी वापरला तरी ठीक आहे, सो दॅट हे जे एक्सेस डस्ट आहे हे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये हे आत नाही गेलं पाहिजे. त्या धुळीपासून आपण बचाव करू शकतो. म्हणजे कोविडच्या काळामध्ये जे अगदी आपण सगळेजण सर्वसामान्यपणे वापरत होतो, तर ज्या ठिकाणी अशी धूळ खूप आहे किंवा ज्यांना त्रास आहे त्यांनी मास्क वापरणं हे खूप जास्त गरजेचं आहे. इवन आजकाल ज्यांना घरी जास्त धूळ किंवा धूर येतो त्यांच्या घरी पण एअर प्युरिफायर्स वगैरेचा वापर करणं एक आता व्हॅलिड ऑल्टरनेटिव्ह आहे. तर आपण हे कन्सिडर करू शकतो की जर समजा घरी जास्त धूळ येते
काही लोकांच्या घराच्या बाहेर कन्स्ट्रक्शन्स चालू आहेत, तर इन दोज केसेस तुम्ही हे विचार करू शकता की घरी एक एअर प्युरिफायर ठेवायचा. ज्या रूममध्ये तुम्ही सगळ्यात जास्त वेळ तुमचा स्पेंड करता तिकडे तुम्ही एअर प्युरिफायर्स वगैरेचा वापर करू शकता. अच्छा. आणि त्यांचा दुसरा प्रश्न होता तो फुलांचे जे पोलन्स असतात त्या परागकणांमुळे. तर फुलांच्या परागकणांमुळे होणारा त्रास मुंबई आणि वेस्ट इंडियामध्ये थोडा कमी आहे. हा प्रॉब्लेम जास्त बँगलोरमध्ये आणि राजस्थानमध्ये जास्त दिसतो. ह्याचं प्रमाण असंच होतं की जे सीझन्स आहे, जे महिने आहेत ज्याच्यामध्ये हे पोलन जास्त वाढतात, जो की मार्च आणि एप्रिलचा टाईम आहे, तर ज्या रुग्णांमध्ये आपला त्रास या टाईमला वाढतो, यावेळी वाढतो, त्या टाईममध्ये आम्ही इन्हेलरचा जो डोस असतो थोडा बऱ्याचदा वाढवतो, सो दॅट परागकण आत जरी गेले तर ती लंग्सवरची होणारी सूज आहे ती तेवढी नाही होणार जेवढी नॉर्मली होते. डॉक्टर, आहारामध्ये कोणत्या प्रकारचे बदल करणं आवश्यक आहे? मुख्यतः ज्यांना श्वसनविकार आहेत वेगवेगळे त्यांना काय सल्ला द्या? तर आपला श्वसनविकार आणि दमा जो आहे तो ॲलर्जिक असला तर बऱ्याच फूड ॲलर्जीज असतात ज्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. आता मोस्टली रुग्णांना हे माहीत असतं की एखादा पदार्थ जर मी खाल्ला तर त्याने मला जास्त खोकला येतो का श्वास घ्यायला त्रास होतो. आपण एक फोन बघूया. हा, नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. कपिल कंकाळ बोलतो वाशिमवरून. हा, बोला. हा मॅडम, सरांना मला असा प्रश्न विचारायचा की अस्थमा असणाऱ्या माणसाला अटॅकचे किती चान्सेस असतात? अच्छा, बरं. तर अस्थमामुळे जनरली अटॅक होण्याची शक्यता जास्त असते. एस्पेशली जे लोक सिगरेट स्मोकिंग करतात का ज्यांची जीवनशैली लाईफस्टाईलमध्ये भरपूर इश्यूज आहेत, जे रेग्युलरली एक्सरसाइज करत नाहीत, त्या लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता पण जास्त असते. बरं. त्यामुळे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा जीवनशैलीत चेंजेस करणं हे खूप जास्त गरजेचं असतं. तर जर कोणाला अस्थमा आहे आणि ते स्मोकिंग करत आहेत, त्यांचं वजन जास्ती आहे आणि त्याबरोबर ज्यांना स्लीप ॲपनिया, रात्री घोरण्याचा त्रास, दिवसात झोप येणं, दिवसात थकवा येणं, हा त्रास जास्त असेल, त्या लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस पण जास्त असतात. अच्छा. तर जर तुम्हाला हे सगळे कोणी लिस्नरला जर समजा हे काही रिस्क फॅक्टर्स असले तर आपल्या डॉक्टरांशी भेटून या सगळ्या रिस्क फॅक्टर्स सगळं इव्हॅल्युएशन करून पुढे होणाऱ्या हार्ट अटॅकची रिस्क आपण टाळू शकतो. हॅलो. हा, बोला. प्रश्न विचारा. मॅडम, आम्ही पिंपरखेडून बोलतो, तालुका हातगाव. माझं नाव गंगाराम पायकर आहे. तर मला नेहमी सर्दी खवा ते शिंका येतात, काय कारण असेल बरं? नेहमी सर्दी येणं, शिंका येणं म्हणजे नाकातनं पाणी, शिंका, नाक बंद होणं हे एक ॲलर्जीचं प्रमाण असू शकतं. तर ॲलर्जी म्हणजे सूज. जेव्हाही कुठल्या गोष्टीची ॲलर्जी असते, जसं की कोणाला जर धुळीची ॲलर्जी असेल, हे धुळीचे कण जर नाकामध्ये गेले किंवा छातीत गेले तर तिकडे सूज यायला सुरुवात होते. आता नाकात जर समजा सूज यायला लागली, त्याने नाक बंद होतं, त्याने शिंका येतात, तर आपल्याला हे बघण्याची गरज आहे की आपलं ॲलर्जी कशामुळे होतीये. आपल्या लोकांमध्ये सगळ्यात कॉमनली होणारी ॲलर्जी म्हणजे धूर आणि काहीतरी थंड. सिमिलरली सीझन चेंज, वातावरणात बदल पण हे एक फॅक्टर असू शकतं. मगाशी तुम्ही म्हणालात की आपल्याला कोणता पदार्थ चालतो, कोणता चालत नाही, हे थोडंसं स्वतः सुद्धा पाहण्याची गरज आहे का? हां, म्हणजे हे एका परीने आपलं आपण परीक्षण करणं. पण जर कोणाला दम्याला त्रास असेल किंवा श्वास घ्यायला त्रास वाढत असेल, त्यावेळेला जनरली जास्त थंड, तिखट आणि तेलकट गोष्टी टाळणं हे बेटर असतं. हा, नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार सर. हा, बोला. प्रश्न विचारा. मला सर्दी होती. सर्दी कशामुळे, नाकातून पाणी काय? सर्दीची कारण तुम्ही मगाशीच सांगितलीत. आता त्यावर उपचार करण्यासारखे काय? तर सर्दीची कारणं हे मेजरली ॲलर्जिक हा त्रास जास्त असू शकतो. तर यासाठी भरपूर जागी आता सध्या ॲलर्जिक टेस्टिंग वगैरे पण अवेलेबल असते. ह्याच्यामध्ये जे ॲलर्जीचे डॉक्टर असतात ते तुम्हाला डिटेलमध्ये प्रश्न विचारतात की कशामुळे हे आपल्याला ॲलर्जी होऊ शकते. हे सोडून ॲलर्जिक स्किन प्रिक टेस्टिंग पण असतात, ज्याच्याने आपण एक्झॅक्टली सांगू शकतो की या पदार्थाची आपल्याला जास्त ॲलर्जी आहे. एकदा तसं रिपोर्टवर आल्यानंतर मग आपण त्या गोष्टी अवॉइड करण्याकडे आपण पुढे लक्ष देऊ शकतो. जर अवॉइड केल्यानंतर पण हा त्रास होत राहिला तर इन दॅट केस मग आपण अँटी ॲलर्जिक मेडिकेशन्स आणि काही नेझल स्प्रे, नाकात मारायचे स्प्रे असतात, जे की आपण यूज करू शकतो, ज्याच्याने हा त्रास जरा कमी होईल. डॉक्टर, क्रोनिक ब्रॉन्कायटिस म्हणजे काय नेमकं ते सांगा.
तर क्रॉनिक ब्रॉन्कायटिसमध्ये पण जास्त खोकला आणि खोकल्याबरोबर खूप जास्त कफ येणं, श्वास घ्यायला त्रास होणं आणि छातीत कफ भरणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. क्रॉनिक ब्रॉन्कायटिसच्या रुग्णांमध्ये 3 ते 4 वर्ष कंटिन्युअसली खोकला आणि कफ हा चालूच असतो. म्हणजे दीर्घकाळ दीर्घकाळ टिकणारा हा कफ जास्त असतो. आणि ह्याचे रिस्क फॅक्टर्स आपण जे ऑलरेडी डिस्कस केले की धूम्रपान किंवा धूळ या सगळ्या गोष्टींनी हे जास्त होऊ शकतं. बरोबर. आणि निमोनिया हा मला वाटतं तीव्र स्वरूपाचा यातला आजार मानला जातो का, त्याविषयी थोडं? तर निमोनिया म्हणजे एकदम सिंपल शब्दांमध्ये लंग्समध्ये सूज येणं. आता ही सूज नॉर्मली इन्फेक्शनमुळे होऊ शकते. तर हे इन्फेक्शन बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस या सगळ्या कारणांमुळे होऊ शकतं. आता आपण कोविडचा उल्लेख केला, तर कोविड एक व्हायरल इन्फेक्शन होतं ज्याच्यामुळे लंग्सवर सूज येत होती. आणि ही लंग्सवर सूज आली की मग खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं, ऑक्सिजन लेवल कमी होणं, या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. तर निमोनिया हा एक तीव्र फॉर्म आहे श्वसन विकाराचा. आणि बऱ्याचशा निमोनिया रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची पण गरज पडते, ज्याच्यासाठी आणि खूप जास्त सिव्हिअर कोणाला निमोनिया असेल तर त्यांना ICU, व्हेंटिलेटर या सगळ्या गोष्टीची पण गरज पुढे पडू शकते. पण म्हणजे एखाद्या अन्य आजारामध्ये सुद्धा ज्या वेळेला माणसाचा मृत्यू जवळ येतो त्यावेळेला असं एक म्हणतात कारण की अरे निमोनियामुळे अमुक एक व्यक्ती गेली असं म्हटलं जातं. तर वेगवेगळ्या आजारांचं रूपांतर सुद्धा पुढे निमोनियामध्ये होतं का, की कसं असतं? दुसऱ्या कुठल्याही जागेचा कुठला आजार असेल त्याच्याने आपल्या शरीराची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. आणि रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास लंग्सवर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यालाच आपण निमोनिया म्हणतो. तर जे जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये असतात का जास्त वेळ बेडवर पडून राहतात तर त्यांच्यामध्ये लंग्सवर इन्फेक्शन होण्याची रिस्क वाढते. जंतू संसर्ग त्याचे वाढतं आणि त्याच्यामुळेच निमोनिया जनरली हा होतो. आणि मग छातीमध्ये पाणी होणं वगैरे हे जे म्हटलं जातं, तर बऱ्याचदा छातीत इन्फेक्शन झालं की म्हणजे आपल्या शरीराचं एक फायटिंग मेकॅनिझम आहे ज्याच्यामध्ये पाणी तिकडे यायला सुरुवात होते. आपल्या देशामध्ये सगळ्यात कॉमनली छातीत पाणी होण्याचं कारण ट्युबरक्युलोसिस आहे. तर अशा वेळेला छातीतलं पाणी काढून ते इव्हॅल्युएट करावं लागतं की एक्झॅक्टली कारण काय आहे हे पाणी होण्याचं, आणि त्याप्रमाणे ह्याची ट्रीटमेंट पूर्ण होते. उपचार. पण हे सगळे जे आजार आहेत ते सगळे पूर्णपणे बरे होणारे आजार आहेत. तर खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही प्रॉपर तुमच्या डॉक्टरकडे जावं, तिथे इव्हॅल्युएट करून घ्यावं, ज्याच्याने हा खूप जास्त त्रास वाढण्याच्या आधी ह्याच्यावर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. आणि हे उपचार अर्धवट सोडणं हे सुद्धा धोकादायक असू शकतं ना? TB आणि बाकी इन्फेक्शन्सच्या उपचारामध्ये अर्धवट सोडण्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त असतात. वारंवार TB झाला तर जो एक मल्टीड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिस नावाचा एक घातक TB आहे तो होऊ शकतो. त्याची ट्रीटमेंट पण खूप जास्त वेळ चालते आणि ट्रीटमेंट रिलेटेड साईड इफेक्ट्स वगैरे पण खूप जास्त असतात. तर खूप महत्त्वाचं आहे की तुमच्या डॉक्टरांनी जेवढे दिवस ट्रीटमेंट घ्यायला सांगितलेली आहे ती अर्धवट न सोडता पूर्णपणे ट्रीटमेंट कंप्लीट करून घ्यावी. आणि वैद्यकीय सल्ला जो आहे तो तंतोतंत पाळायचा. आणि मुख्य म्हणजे मला वाटतं आपली जीवनशैली सुधारणं ही सगळ्यात श्वसन विकारांना काय इतरही अन्य आजारांना दूर ठेवण्याचा उपाय असेल ना? आणि एक्झॅक्टली. आणि ज्यांना लंग्सचा त्रास आहे आता सध्या आपल्याकडे लसीकरण पण एक ऑप्शन आहे. तर फ्लू आणि न्यूमोकोकल वॅक्सिनेशन्स हे खूप जास्त गरजेचे आहेत. ज्यांना लंग्सचा त्रास आहे, ज्यांना खोकला, सर्दी, दमा, ब्रॉन्कायटिस होतो त्यांना लसीकरण खूप जास्त गरजेचं असतं. कारण ज्यांचं लंग्स वीक असतात त्यांना वारंवार बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन्स होण्याची रिस्क जास्त असते. तर ह्या लसीकरणाने आपण ही रिस्क कमी करू शकतो. म्हणजे जर समजा इन्फेक्शन झालं तरी त्यांना तेवढा त्रास होणार नाही जेवढा बाकी लोकांना होऊ शकतो. खूप महत्त्वाचं आहे जर कोणाला लंग्सचा त्रास आहे तर आपल्या डॉक्टरशी, आपल्या फिजिशियनशी बोलावं की लसीकरण करता येईल का. पण मग ते नियमित काळाने केलं जातं की कसं असतं? फ्लूचं जे लसीकरण आहे ते दरवर्षी करायचं असतं. यावर्षी एप्रिल आणि मे मध्ये लसीकरण करण्याचं एक हे आहे सायकल आहे आता. तर आणि न्यूमोकोकल वॅक्सिन, बॅक्टेरियाचं वॅक्सिन ते दर 5 वर्षाने केलं जातं.
डॉक्टर तरंग कुलकर्णी, आपण इथे आलात आणि अस्थमा आणि श्वसनविकाराबद्दल आम्हाला महत्त्वाची अशी माहिती दिलीत. मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत अस्थमा आणि श्वसनविकार याविषयी डॉक्टर तरंग कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.